सर्वांना जय भीम, जय शिवराय. माझ्या दिनेश मगरे यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मक्काला गवताची दवा मारायची बाकी राहिली होती, थोडी 2-4 टाक्या. तर 2-4 टाक्या दवा मारायची आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. आवडला तर लाईक करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. हे इथं पाहू शकता तुम्ही, दवा मिक्सिंग केली आहे मी ना गवताची. हे पाहू शकता तुम्ही, 4-5 टाक्या राहिल्या होत्या. तर 5 टाक्याची दवाचा पुडा आहे, पण मी 3च टाक्या केल्या आहे. हे पाहू शकता तुम्ही इथं, हे बकेटमध्ये मिक्सिंग केली आहे दवा. आणि काही कोळपे हाणायचे पण बाकी आमच्यावाले. मक्कामध्ये काल गळे भरले होते मक्काला दांडानं पाणी देण्यासाठी. तर थोडं बहुत राहिलं आहे, अर्धा 1 घंट्याचं काम तिकडे गळे भरायचं. तेवढे गळे भरून घेऊ आणि मग त्याच्यानंतर इकडं पण कोळपे हाणायचे. ते झाल्यावर याच्यामध्ये कोळपे हाणायचे. आणि आमचे लाईने बंधू कामावून आले सुट्टीवर, सुट्ट्या आहे त्यांना. तर त्यांना बोललो चला आज तुम्ही पण वावरामध्ये, आम्ही कोळपे हाणू आणि तुम्ही राहिलेली दवा मारून घ्या. तर आमच्या लाईने बंधूच्या खांद्यावर दिली टाकी दवा मारण्यासाठी. तर लाईने बंधू आमच्यावाले दवा मारते आहे. तर चला मी तुम्हाला दाखवतो. तर हे पाहू शकता तुम्ही, हे आमच्यावाले लाईने बंधू कामावून सुट्टीवर आले आणि त्याच्या खांद्यावर आम्ही टाकी दिली आहे. काय लाईने बंधू, काय अंध्या, बरं आहे का? तर हे पाहू शकता तुम्ही, आमचे लाईने बंधू कामावून सुट्टीवर आले, का रात्रीच आले. आज त्याला दवा मारण्याचं काम दिलं आहे आणि जास्त नाही आहे, फक्त इथपर्यंतच आहे, या झाडापर्यंतच आहे. 4-5 टाक्याचं काम आहे, जास्त नाही आहे. कारण इकडं मी दवा मारली होती. हे पाहू शकता तुम्ही, इकडं पूर्ण मारली होती मी थोडीशी राहिली 3-4 टाक्याची. आणि चिल्याची भाजी पण लय आलेली आहे याच्यामध्ये, मी तुम्हाला दाखवतो. तर तुम्हाला चिल्याची भाजी दाखवतो, कारण पूर्ण चिल्याची भाजी आलेली आहे आपल्या वावरामध्ये. आणि हे पाहू शकता तुम्ही. आणि शहरामध्ये जर घ्यायला गेलं ना, ते 20 रुपयाची एक जुडीची भाजीची किंमत आहे या. आणि पाहू शकता तुम्ही, एकदम हिरवीगार चिल्याची भाजी आहे. आणि खायला पण ना, एकदम सुकलेली मिरची जर टाकली ना याच्यात, तर 1 नंबर भाजी लागते याच्यावाली. तव्यावरती सुक्की बनवून जर खाल्ली तर, नुसती हिरवी मिरची आणि लसूण वगैरे जर टाकला ना, 1 नंबर भाजी लागते. आणि हिची किंमत शहरामध्ये 20 रुपयाला, बहुतेक माझ्या अंदाजानं तर 20 रुपयालाच जुडी असेल शहरामध्ये. आणि हे पाहू शकता तुम्ही, पुरी हिरवीगार आमच्या पुऱ्या वावरामध्ये चिल्याची भाजी आली आहे. आणि ही चिल्याची भाजी कोणं खाल्लेली आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तांदूळ कुंड्याची पण भाजी याच्यामध्ये, तांदूळ कुंड्याची पण भाजी आहे, भरपूर भाजी आलेली आहे. पण काय करावं, जास्तच झाली आहे दाट गरगट एकदम, त्याच्यामुळं गवताची दवा मारणं लावली याच्यामध्ये. तर चला आता आम्हाला पण कोळपे हाणायचे, कारण काल पाणी पण पडलं होता, पाण्याचे शितोडे आले होते, भुरभार पडली होती, वावर पण ओलं झालं आहे. काल आम्ही खत टाकलं होतं 4 थैल्या खत टाकलं होतं मक्कामध्ये. तर पाणी नव्हतं त्याच्यावर. तर रात्री 15-20 मिनटं थोडा बहुत शिपका सापका पडला, तर खत लागून गेलं आहे. तर चला आता आपण जाऊया तिकडं, कारण मला पण कोळपे आणायचे. लाईने बंधू आमच्यावाले मारते आहेत दवा, कारण आता पाण्याचं काही शॉर्ट नाही आहे. विहिरीवरून पाणी घ्यायचं आहे, फक्त 2-4 टाक्याचं काम आहे. तर ते काढून खुद घेतील आणि दवा मारतील, आम्ही गळे भरतो तिकडं. तर हे पाहू शकता तुम्ही, आमचे लाईने बंधू दवा मारते आहे. त्यांना काही एवढं शेतातले कामं जमत नाही, कोळपे हाणणं किंवा दवा वगैरे मारणं. आणि सगळ्यात लहान भाऊ आहे माझा, त्यानं कधी जास्त काम केलंच नाही शेतामध्ये, पण तरी पण प्रयत्न करतो आहे. त्याला बोललो हळूहळू मार आणि थोडी चांगली दाट मार, कारण गवत जळायला पाहिजे आपल्या वावरातलं. नाहीतर बस कुठल्या कुठं मारून देशील आणि मला मागायची दवा पूर्ण वाया जाईल. तर चला मी तुम्हाला दाखवतो, काल दांड पाडले होते आम्ही, गळे भरले होते, ते दाखवतो तुम्हाला. तर हे पाहू शकता तुम्ही, या मक्कामध्ये दांड पाडले मस्त एकदम खोल. आता पाणी द्यायला पण तकलीफ होणार नाही. एका दांडानं पाणी लावलं ना, मस्त पाणी, टेन्शन नाही. 10-20 फट्ट्या जरी लावल्या ना, पाणी एकदम आरामशीर ह्या बांधाचं लगे डायरेक्ट त्या बांधाला जाऊन थांबन. आणि थोडंसं राहिले 10-20 उलटे राहिले हाकलायचे,
तर बैला चारा खाते आहे, बैलाला चारा टाकला आहे, बैलाला चारा पाणी पाजू आणि मग अर्धा एक घंटा त्याला चारा गिरा खाऊ देऊन मग अर्धा एक तासानं तेवढे 10-20 उलटे राहिलेले तेवढे 10-20 उलटे हाणून घेऊ आणि मग राहतं इकडचं दुसरीकडचं वावराचं कोळपे हाणायचं, मग त्याला सोमवारी हाणू. तर चला बाय सर्वांना. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला बाय.